त्यात दिग्विजय सिंग हे उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। काँग्रेसच्या वतीनं आता उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्याचे किंवा त्यांच्याशी चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, कारण का उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्रित लढतील अशी शक्यता आहे, पण त्यासोबतच मनसेच्या या एंट्रीला काँग्रेसचा मात्र विरोध आहे आणि काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलेला आहे। या सगळ्या प्रक्रियेतून सुवर्णमध्य कसा काढायचा हा प्रश्न आहे, कारण का काँग्रेसनं महाविकास आघाडीतून बाहेर पडू नये, स्वबळावर लढू नये अशी उद्धव ठाकरेंची मागणी आहे। पण दुसरीकडे मनसेच्या महाविकास आघाडीतल्या प्रवेशाला मात्र काँग्रेसचा कडाडून विरोध आहे। काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांनी मनसेच्या कार्यपद्धती संदर्भात, त्यांच्या विचारांसंदर्भात आपलं एकमत नाही असं सातत्यानं सांगितलंय। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, आता या सगळ्या पेच प्रसंगात थेट हायकमांडकडून हस्तक्षेप होत असल्याचं आपण पाहतोय। आता चर्चा कोणत्या पातळीवर होतील, कोणकोणत्या मुद्द्यांवर होतील, काय अपडेट्स आहेत? महापालिका निवडणुका जवळ येत आहेत। कधीही या मुंबई महापालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात आणि त्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार दिग्विजय सिंग हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। विविध विषयांवर चर्चा या भेटीमध्ये होऊ शकते। जी माहिती मिळते त्यामध्ये ज्या प्रकारे आपण बघितलं, मुंबई काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी फुटू शकते आणि महाविकास आघाडी एकसंघ राहावी। त्याशिवाय जसं तू म्हणालीस की मनसेला सुद्धा सोबत घेण्यासाठीचा प्रयत्न हा उद्धव ठाकरे शरद पवार यांचा सुरू आहे आणि त्यामुळेच काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा ही शरद पवारांनी केली आणि उद्धव ठाकरे सुद्धा हायकमांडची चर्चा करणार असल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या आणि त्यामुळेच आज जेव्हा दिग्विजय सिंग हे उद्धव ठाकरेंना भेटायला येतात तेव्हा जी भूमिका असणार आहे आपल्या पक्षाची, ती भूमिका आज या बैठकीत ते मांडतील। शिवाय केंद्रीय स्तरावर जे मुद्दे उठवले जात आहेत त्या संदर्भात सुद्धा या दोन नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची जी भूमिका आहे ती सुद्धा या बैठकीमध्ये मांडली जाणार आहे। ज्या प्रकारे स्वबळाचा नारा एक प्रकारे मुंबई काँग्रेसने दिलेला आहे, या ठिकाणचे जे काँग्रेसचे प्रभारी आहेत त्यांनी सुद्धा सांगितले की कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि ते जाणून घेऊन आम्ही हा निर्णय घेतला। मात्र यापुढे जर निवडणूक लढवायची असेल तर महाविकास आघाडी एकसंघ राहिली पाहिजे, त्यासाठीचे प्रयत्न हे उद्धव ठाकरेंकडून केले जातात आणि आजच्या बैठकीमध्ये सुद्धा नेमकं काय होतं, या संदर्भात काय निर्णय काँग्रेसकडनं घेतला जातो हे सुद्धा कळेल। वेदांत, अपडेट जाणून घेत राहूया भेटी संदर्भातले। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।